पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। राज्यशास्त्रामध्ये मॅकिवली नावाचा एक विचारवंत आहे। या विचारवंताने एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे द प्रिन्स। या ग्रंथामध्ये त्याने राज्यकर्त्यांना काही सल्ले दिलेले आहेत आणि ते सल्ले इतके महत्त्वाचे आहेत की ते आजच्या राजकारणाला देखील लागू पडतात। यातला एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे मॅकिवलीने असं सांगितलं होतं की धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्यांना आपण वेगवेगळंच ठेवलं पाहिजे। धर्माला राजकारणामध्ये लुडबुड करू देऊ नका आणि राजकारणाने धर्मामध्ये लुडबुड करू नये असा सल्ला त्याने दिला होता। इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन त्याने असं सांगितलं होतं की एखादा राजा जर धर्मामुळे मोठा झाला असेल आणि धर्मामुळे जर तो राजा झाला असेल तर त्या राजाने पुन्हा धर्म मोठा होऊ देऊ नये, कारण धर्म जर मोठा झाला तर त्या राजाला तो धर्म संपवल्याशिवाय राहत नाही। अर्थातच याचा अर्थ असा होतो की तुम्ही जरी धर्माच्या नावावरती राजकारण करत असाल आणि धर्माच्या नावावर निवडून जरी आलेले असाल तर निवडून आल्यानंतर मात्र त्या धर्माला थारा देऊ नका, तरच तुमचं अस्तित्व टिकून राहू शकतं। पण जर तुम्ही त्या धर्माला पुन्हा मोठं करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं। इतका साधा सल्ला मॅकिवलीने 16व्या शतकामध्ये दिलेला आहे। अर्थातच 15व्या शतकामध्ये आणि 16व्या शतकामधलं जे राजकारण आहे त्या राजकारणाकडे बघून मॅकिवलीने हा सल्ला दिला होता, पण तो सल्ला आजच्या राजकारणाला देखील लागू पडतो। आज भारताच्या राजकारणाची परिस्थिती आपण बघतोय की राष्ट्रीय पातळीपासून ते थेट ग्रामपंचायतपर्यंतच्या राजकारणामध्ये धर्म मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करायला लागलेला आहे। कोणाला या देशाला भगवं करायचं आहे तर कोणाला या देशाला हिरवं करायचं आहे, परंतु या देशाचा असलेला तिरंगा हा कलर याचं काय हा खरा प्रश्न आहे। मुंब्र्यामध्ये आताच जी निवडणूक पार पडली महानगरपालिकेची, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक तरुण मुलगी मुस्लिम समुदायामधली निवडून आलेली आहे MIM कडून, आणि या मुलीने जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये तिने असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षानंतर जे निवडणूक आपल्याकडे होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्याला मुंब्र्याला पूर्णपणे ग्रीन करायचं आहे। एकदा तिचं स्टेटमेंट आपण ऐकूया। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। या मुलीने जे सांगितलेलं आहे की आपल्याला मुंब्र्याला ग्रीन करायचं आहे, हा कशाचा परिणाम आहे तर एका बाजूला सुरू असलेलं भगवं राजकारण याचं उत्तर म्हणून हे हिरवं राजकारण पुढे येतंय का हा प्रश्न आहे। म्हणजे या मुलीचा काही दोष नाही किंवा त्या मुलीने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याला आपण दोष देत बसायचं नाही, कारण याच्यापूर्वी अनेकांनी भगव्या राजकारणाची भाषा केलेली आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचं उत्तर येणं साहजिक आहे। तुम्ही जर 1925चा कालखंड आठवत असाल तर या 1925च्या कालखंडामध्ये ज्या वेळेस ब्रिटिशांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायला सुरुवात केलेली होती त्यावेळेस इथे हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय देखील होताना पाहायला मिळाला। 1909ला ब्रिटिशांनी जो कायदा आणला त्या कायद्याअंतर्गत मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले। या स्वतंत्र मतदारसंघाला भारतातल्या हिंदू समाजाने विरोध केला आणि याचीच प्रतिक्रिया म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती असेल की हिंदू ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिल्या। एका बाजूला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले जात होते तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीग देखील उभी राहत होती, पण याला प्रत्युत्तर म्हणून एक संघटना उभी राहिली आणि त्या संघटनेचं नाव होतं हिंदू महासभा। पण याच हिंदू महासभेच्या नंतर 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील आला आणि त्याने देखील याला प्रतिक्रिया म्हणून काही गोष्टी करायला सुरुवात केली। आता तेच चित्र आपल्याला पुन्हा एकदा 1925च्या नंतर आता म्हणजे 100 वर्षानंतर 2025 नंतर दिसायला लागलेला आहे। एका बाजूला भगव्या राजकारणाची भाषा केली जाते आहे तर दुसऱ्या बाजूला हिरव्या राजकारणाची देखील भाषा तरुण पिढी करायला लागलेली आहे। त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या या कृतीला प्रतिकृतीमध्ये उत्तर मिळणार आहे आणि म्हणूनच हे उत्तर समजायचं का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। एका बाजूला भगव्या राजकारणाची भाषा होत असताना दुसऱ्या बाजूला हिरव्या राजकारणाची भाषा केली जाते आहे, पण
खरं तर या देशाच्या राष्ट्रीय राजकारणाचं काय आणि या देशातल्या तिरंगा राजकारणाचं काय हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मॅक्युली जो सांगतो आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत ज्या ज्या देशांनी धर्माच्या आधारावरती राजकारण करायला सुरुवात केली ते देश संपलेले आहेत असा इशारा देखील मॅक्युलीने त्याच्या द प्रिन्समध्ये दिलेला आहे. हा द प्रिन्स एकदा वाचून बघितला पाहिजे नेमकं की राजाला नेमके याने काय सल्ले दिलेले आहेत. जर राजाचे सल्ले मॅक्युली त्या कालखंडामध्ये देतो आहे तर त्याच्या पाठीमागे मॅक्युलीचा जो अभ्यास होता तो अभ्यास महत्त्वाचा होता. कारण त्याने जी काही परिस्थिती बघितली होती इटलीसह इतर जे काही युरोपियन देश होते त्या सगळ्या देशांचा अभ्यास त्याने केलेला होता आणि त्या देशामध्ये नेमकं काय घडत होतं आणि काय करणं अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टींचा सल्ला मॅक्युलीने त्याच्या द प्रिन्समध्ये दिलेला आहे. द प्रिन्समध्ये त्याने छोट्या छोट्या सल्ल्यापासून टोकाचे सल्ले देण्याचं काम मॅक्युलीने तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेलं आहे. म्हणून राज्यशास्त्रामध्ये हा ग्रंथ प्रमाण मानलेला आहे. या ग्रंथाचा आधार घेऊन अनेक देशाच्या राजकारणाची परिस्थिती बदलली. अनेक राज्यकर्त्यांनी या देशाला आपला प्रमाण ग्रंथ मानला, त्याला आपला मार्गदर्शक मानलं आणि या ग्रंथाला प्रमाण म्हणून राजकारण देखील करायला सुरुवात केली. भविष्यामध्ये जे जे देश स्वतंत्र झाले, ज्या ज्या देशाच्या सत्ता बदलल्या, ज्या ज्या देशांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली किंवा ज्या ज्या देशामध्ये राज्यकर्ते सत्तेवरती आले त्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी मॅक्युलीच्या ग्रंथाच्या या आधारावरती राजकारण करायला सुरुवात केली. आपण जर बघितलं असेल तर नंतरच्या कालखंडा म्हणजे 16व्या शतकाच्या नंतर जेवढे काही देश स्वतंत्र झाले, ज्या ज्या देशांनी राज्यघटना अस्तित्वात आणल्या त्या सगळ्या देशांनी धर्म आणि राजकारण याची फारकत करायला सुरुवात केलेली होती. अमेरिकेमध्ये देखील हेच झालं, युरोपमध्ये बऱ्याच देशामध्ये हेच झालं आणि भारतामध्ये देखील आपण हेच करण्याचा प्रयत्न केला होता. आणि एक धर्मनिरपेक्ष राजकारणाची सुरुवात आपण 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून केली होती. नेहरूंनी राजकारणाला धर्मापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. पण नेहरूंच्या या धर्म आणि राजकारणामध्ये केलेल्या फारकतीचे नंतर मात्र घट्ट मैत्री झाली आणि 1990 नंतरच्या राजकारणामध्ये धर्म आणि राजकारण एकत्र येऊन काम करायला लागले. पण याचा परिणाम काय होतो हे आपण बघतो आहे. आज या भगव्या राजकारणाला हिरव्या राजकारणानं उत्तर दिलं जात आहे आणि त्याचाच परिणाम आपण म्हणून बघतोय की हिंदुत्ववादी राजकारणाचा किंवा भगव्या राजकारणाचा जो परिणाम आहे तो परिणाम आपण बघतोय की त्याला कुठे ना कुठे एक वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याला दोन प्रकारे उत्तर दिलं जात आहे. एक तर सेक्युलर पॉलिटिक्सनं उत्तर दिलं जात आहे किंवा दुसरं त्याच पद्धतीने धार्मिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील उत्तर दिलं जात आहे. अनेक पक्ष असे आहेत ज्यांनी सेक्युलर पॉलिटिक्सच्या माध्यमातून याला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच नेहरूंचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्यावेळेस याला धार्मिक राजकारणानं उत्तर दिलं जाईल त्यावेळेस मात्र या देशामध्ये नेमकं काय घडेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून भगव्या राजकारणाची भाषा आपण थांबवली पाहिजे तरच हिरव्या राजकारणाची भाषा थांबेल आणि या देशामधलं जे सेक्युलर पॉलिटिक्स आहे त्या पॉलिटिक्सला आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल तरच हा देश म्हणून टिकेल. अन्यथा या देशाला सर्वनाशाकडे घेऊन जाणारी जी काही व्यवस्था आपण निर्माण करतो आहे त्या व्यवस्थेला थांबवणं शक्य नाही आणि या देशाचा सर्वनाश देखील होणं शक्य नाही. म्हणून चांगल्या लोकांनी यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि या देशामध्ये जे संवैधानिक राजकारण आहे त्या राजकारणाची एक मोठ बांधून आपल्याला पुढे जाणं तितकंच गरजेचं आहे. अन्यथा मॅक्युली ज्या पद्धतीनं सांगतो आहे की धर्माच्या नावाखाली किंवा धर्म आणि राजकारण जिथे एकत्र येतात किंवा धर्माचं वर्चस्व वाढायला लागतं कुठल्याही त्यावेळेस त्या देशातला संपुष्टात आणणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभी राहते आणि तो देश संपुष्टात आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मॅक्युलीचा हा ग्रंथ प्रमाण मानला पाहिजे आणि आपल्याला जर राजकारण करायचं असेल तर धर्म आणि राजकारण याला वेगवेगळं केलं पाहिजे. आपल्याला नेमकं मॅक्युलीच्या या सल्ल्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या देशामधली ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याला धर्माच्या राजकारणानं उत्तर दिलं पाहिजे का त्याला एक सेक्युलर पॉलिटिक्स हे उत्तर असू शकतं. आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.